आंबट तिखट चवीची कोकणी पद्धतीची सुरमई फिश करी आज आपण बनवणार आहोत आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही करी चपाती व भाकरी सोबत तर छानच लागते, पण भातासोबत खाल तर अप्रतिम लागते। कोकण किनारपट्टीला फारशी ही करी भातासोबतच खाल्ली जाते। तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथं सुरमई माशांच्या डोक्याकडचा भाग घेतलेला आहे, त्याचे तुकडे करून घेतलेत डोक्याचे आणि त्याच्यात आपण मीठ आणि हळद घालून एकसारखं ते मिक्स करणार आहोत, जेणेकरून मीठ आणि हळद प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागेल। आता हे तुकडे आपण झाकण लावून असेच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण करीसाठीची पुढची तयारी करतोय। तर सर्वात आधी आपण इथं 5 बेडगी मिरच्या व थोडीशी चिंच कोमट पाण्यात भिजत घालून झाकून बाजूला ठेवून द्यायचे आणि पुढची आपण वाटणाची तयारी करायची। तर मिक्सरच्या भांड्यात 5 लसणाच्या पाकळ्या, एक अर्धा इंच आलं, एक कांदा चिरलेला उभा आणि अर्ध्या नारळाचं खोबरं घ्यायचं आहे, ओलं खोबरं, तेही ह्या भांड्यात आपण ओतून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा धना जिरा पूड, इथं तुम्ही 1 चमचा धने व अर्धा चमचा जिरे असंही घेऊ शकता। त्यानंतर आपण घालून घेतले इथं अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ। त्यानंतर आपण भिजत घातलेली चिंच व मिरच्यांचं पाणी ह्यात ओतून घ्यायचं आहे आणि आपण हे वाटण आता वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटण इथं वाटून तयार आहे, तुम्ही बघू शकता। बेडगी मिरच्यांच्यामुळं आपल्या वाटणाला रंग तर छानच आलेला आहे, पण चवही आपल्या करीला खूपच छान येणार आहे। असं सरसरीत वाटण वाटून घ्यायचं आहे, फार घट्ट किंवा फार पातळ आपण वाटण वाटायचं नाहीये। हे वाटण आता मी एका कढईत शिफ्ट करणार आहोत, जेणेकरून आपण ते गॅसवर आता शिजायला ठेवायचं आहे। तर ह्यात आपण मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी पाणी घालून ते भांडंही विसळून ते पाणी आता ह्या करीसाठी आपण वापरणार आहोत। पाणी ओतल्यानंतर पळीने ते एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचं आहे। अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची, फार पातळ किंवा फार घट्ट ही करी करायची नाही आपल्याला। आता इथं आपण थोडंसं मीठ घालून ह्या करीला गॅसवर ठेवून दिलंय व 5 मिनिटं झाकण लावून आपण ही करी उकळण्यासाठी वाट बघणार आहोत। 5 मिनिटात आपली करी इथं व्यवस्थित उकळलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्या स्टेजला आपण माशांचे तुकडे ह्या करीमध्ये सोडायचे आहेत। मासे शिजायला फारसा वेळ लागत नाही, म्हणून आपण 2 ते 3 मिनिटच मासे शिजण्याची वाट बघणार आहोत, म्हणून आपण झाकण लावून माशांना 3 मिनिटं शिजू द्यायचं आहे। सुरुवातीचे करी शिजण्याचे 5 मिनिटं व मासे शिजण्याचे 2 ते 3 मिनिटं, असं 7 ते 8 मिनिटात आपली करी इथं तयार झालेली असते। झाकण उघडून आपण बघायचं आहे आपले मासे शिजले का नाहीत। मी तुम्हाला इथं दाखवते। चमच्याच्या साहाय्याने माशाचा तुकडा अलगद वेगळा होतो, ह्याचाच अर्थ असा की इथं आपला मासा शिजलेला आहे। हाताच्या बोटावर ही घेतल्यावर आपल्या लक्षात येतं की माशाचा तुकडा शिजलेला आहे। इथं करीचा रंग बघा, बेडगी मिरच्यांच्यामुळं खूपच छान आलेला आहे व कांदा खोबऱ्याच्या ह्या वाटणातील करी खूपच चवीला भारी लागते। तुम्ही नक्की करून बघा। रोजच्या चवीपेक्षा ही हटकी आंबट गोड तिखट चव तुम्हाला नक्की आवडेल।